म्हणूनच आज पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. खात्यात दिसणारी 60, 120, 260 किंवा 450 रुपयांची रक्कम ही 18 महिन्यांच्या DADR एरियरची अंतिम पुष्टी नाही. ही रक्कम वेगवेगळ्या भत्त्यांच्या थकीत रकमेशी आणि न्यायालयीन आदेशानंतर सुरू झालेल्या टप्प्याटप्प्याच्या देयकांशी संबंधित असू शकते. त्यामुळे आशा ठेवा, पण गैरसमजात अडकू नका. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती. चुकीची माहिती भीती निर्माण करते, तर योग्य माहिती धीर देते. पेन्शनचा प्रश्न केवळ कागदावरचा नाही, तो स्वयंपाकघरातला आहे, औषधांच्या कपाटातला आहे आणि वृद्धापकाळात मिळणाऱ्या सन्मानाशी थेट जोडलेला आहे. म्हणूनच प्रत्येक पेन्शनधारकाने आपल्या कागदपत्रांकडे, पोर्टलवरील स्टेटसकडे आणि स्वतःच्या हक्कांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या घरात आई-वडील, आजी-आजोबा किंवा कोणताही पेन्शनधारक असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण अनेक वेळा एक साधी माहिती मोठ्या अडचणीपासून वाचवू शकते. हा लढा एकट्याचा नाही, तो सामूहिक आहे आणि जेव्हा आवाज एकत्र होतो तेव्हाच व्यवस्थेला ऐकावे लागते. जर तुम्हाला अशाच भ्रममुक्त, थेट आणि विश्वासार्ह अपडेट्स हव्या असतील तर PM सेवा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने प्रत्येक महत्त्वाची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कोणत्याही अफवेला बळी पडणार नाहीत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक जरूर करा. तुमचा एक लाईक ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ही माहिती एखाद्या पेन्शनधारकाच्या, आई-वडिलांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या कामाची वाटत असेल तर नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, हा केवळ पेन्शनचा प्रश्न नाही, हा सन्मानाचा आणि हक्काचा प्रश्न आहे. जागृत रहा, सतर्क रहा आणि PM सेवा मराठी चॅनलसोबत जोडलेले रहा. ही बातमी केवळ एक साधा अपडेट समजून पुढे जाऊ नका. ही एक इशारा देणारी घंटा आहे. थेट तुमच्या दारावर येऊन थांबलेली एक दस्तक आहे. कारण हा विषय कोणत्याही फाईल नंबरचा नाही, कपाटात ठेवलेल्या कागदांचा नाही, तर तुमच्या सन्मानाचा आहे. ही तुमच्या पेन्शनची बाब आहे, त्या विश्वासाची बाब आहे ज्याच्या आधारावर दर महिन्याला घरात चूल पेटते, औषधे घेतली जातात, वीज बिल भरले जाते आणि एक ज्येष्ठ नागरिक निश्चिंतपणे झोपतो की उद्याही आयुष्य सुरळीत चालेल. आज देशात मोठमोठ्या घोषणा होतात. अर्थसंकल्पात हजारो कोटींची आकडेवारी मांडली जाते. धोरणांवर चर्चा होतात. बैठकींमध्ये निर्णयांच्या रांगा लागतात आणि फाईल्स एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरत राहतात. पण या सगळ्यात सर्वात जास्त दबली जाणारी आवाज कोणाची असेल तर ती पेन्शनधारकांची असते. ज्यांनी आयुष्याचा मोठा काळ, आरोग्य आणि स्वप्ने देशसेवेसाठी दिली. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन ही त्यांच्यासाठी बोनस नसते, तर ती त्यांच्या आयुष्याची मजबूत पायाभरणी असते. आणि जेव्हा याच पायाभरणीत तडे जातात तेव्हा संपूर्ण घराचा तोल ढासळतो. मागील अनेक वर्षांपासून सुमारे 65 लाख केंद्रीय पेन्शनधारक आणि लाखो कर्मचारी एका अशा प्रतीक्षेत जगत आहेत ज्याला कागदावर थकीत एरियर म्हटले जाते. पण प्रत्यक्ष आयुष्यात ते एक वाढत चाललेले मानसिक ओझे बनले आहे. 18 महिन्यांचा DA आणि DR एरियर आता फक्त पैशांचा प्रश्न राहिलेला नाही, तो अधिकाराचा, सन्मानाचा आणि विश्वासाचा प्रश्न बनला आहे. काही आठवडे किंवा काही महिन्यांची वाट पाहता येते, पण जेव्हा हीच प्रतीक्षा वर्षांमध्ये बदलते तेव्हा प्रत्येक सकाळ चिंता घेऊन उगवते आणि प्रत्येक रात्र अस्वस्थता देऊन झोप हिरावून घेते. अशाच या प्रतीक्षेच्या काळात अलीकडे देशाच्या विविध भागांतून अचानक संदेश येऊ लागले. कोणाच्या खात्यात 60 रुपये, कोणाच्या 120, कोणाच्या 260 तर कोणाच्या 450 रुपयांपर्यंत रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉट समोर आले. फोन येऊ लागले. लोक विचारू लागले, हा तोच 18 महिन्यांचा पैसा आहे का? आता सुरुवात झाली का? आशा निर्माण होणे स्वाभाविक होते, पण इथेच एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. भावनेआधी सत्य समजून घेणे. कारण अपुरी माहिती जितक्या लवकर आशा देते तितक्याच वेगाने ती निराशाही देते.